अच्छा, घर बसल्यापासून आई माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा भरपूर सुंदर झालेला आहे आणि तुमच्यासाठी खास करून हा व्लॉग बनवलेला आहे आणि हा व्लॉग बघून नक्कीच तुम्ही सॅटिस्फाय होणार आहात, कारण की भरपूर एन्जॉयमेंट आणि आई माऊलीची पूर्ण पालखी सोहळा या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज जो दिवस आहे सोन्यासारखा, जे सगळे गावाकडनं सगळ्यांकडनं पालख्या जाणार आहेत आई एकविराच्या मंदिराशी, तिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे चाललोय. कारण की घरातले तर नाही येणार, कारण की तुम्हाला तर माहित आहे या पालखी सोहळ्यानिमित्त भरपूर इकडनं भरपूर लांबून लोक येत असतात आणि त्या लोकांमध्ये प्रत्येकाला दर्शन सुद्धा भेटत नाही आणि एवढी क्राऊड असतं की पूर्ण चामाचामी घेऊन होऊन जाते. तर त्याच्यामुळे घरातल्या कोणाला घेऊन न जाता मी माझ्या फ्रेंड सर्कलला घेऊन चाललोय आई एकविरीच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि तिथे जाऊन भरपूर आम्ही मजा करणार आहोत. भरपूर मजा मस्ती येणार आहे. आम्ही तिथे जाऊन जो डान्स वगैरे असणार, जी मजा असणार आहे ती भरपूर सुंदर असते. यावेळी आपल्यासोबत आता समीर राजपालकरी, या साईडला आपला असणारे विठ्ठल, तो विठ्ठल रुक्मिणी सारखाच दिसतोय, बघू शकता तुम्ही. तर आम्ही सगळे रेडी झालोय, आता पटापट निघूयात. गाडी पण धुवून घेतली आहे, आता घराजवळच आम्ही आज गाडी धुतली आहे. बघा पूर्ण ओला झालं इथे. बाबू तू येते का? नाही येते? चल पालखीला आईच्या. नाही येत? तर आम्ही चौघं तर निघालोय, आणखी आपली एक फ्रेंड येणार आहे तर तिला पण घेऊन जाणार आहोत आपण. चला, तर पालखीची मजा तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. आई माऊलीचा, माझ्या एकविराईचा. तर चला, आईच्या माऊली आयलो मंडळी. चला, मस्तपैकी आईचं नाव घेतलंय मुखात आणि अगाराच्या इथून जस्ट निघालो आम्ही. आता आपली एक फ्रेंड थांबली, तिला घ्यायचं आपल्याला, मग तिथून निघायचं. हो, ऋतुजा इथे. तिथे नाही बोलली काल, ती कवा पण प्लॅन करते. चल बोलते, गाडीमध्ये जागा बोलतोय चल. अरे वहिनी पण यायला निघलेली. अरे पण गाडीन जागा कुठे बरं, आणि तिथं गर्दी पण रास असं दादा, म्हणून त्यांना नाही बोललो. जाणार होतो आम्ही सगळी, जाणार होतो कोंबरा जेवून. नाही पालखी बिलकी जाऊन दे, मग आई सगळी जाणार आहेत. ऋतूच्या काय बोलशील पालखीला जाऊन? कुठं नाचशील का? नाचणार तर नाही, मग साडी नारळ आणि ओटी भरणार. ओटी आणि बघूया तुमचे फॅन फॉलोअर्स किती काय रिस्पॉन्स देत आहेत तुमच्या व्लॉग्सला, तुम्हाला किती सपोर्ट करतायत तेच बघायला आम्ही आज खास येतोय. जत्रा तर निमित्त आहेच, पण तुझे फॉलोअर्स कोण आहेत काय आहेत बघायचंय मला. मी नवीन फॉलोअर आहे ना, कारण तुझी. खरं का? ते जाते ना, मी काय बोलत होतो आपण तिकडे जाऊ, तुला जाता येईल का वरती? एवढे गर्दी असेल. चौघं कशाला आहे तुम्ही? मला उचलायला तर आहेत बरोबर. 4 कांद्या नाही, लय गर्दी असते सिरियसली. तुला काय वाटतं ओटीबीटी तू घेऊन जाशील ना, तुझं दर्शन भेटेल? बघ, माझ्या काय ध्यानी मनी नसताना आज तुम्हाला फोन केला. बरोबर, रात्रीपर्यंत तर मी नाही अचानक भयानक मध्ये सगळंच होतं, सगळं घेऊन निघालीये, तर दर्शन पण होईल नक्कीच. तर मनासारखी गोष्ट बोलली तिच्या, तर आम्ही आता हिला पण घेतलंय तर निघूयात. आमचं काहीच नव्हतं फिक्स कुठेच काय जायचं वगैरे, म्हणजे आमचं होतं, माझं तर दरवर्षी असतं, पण ऋतुजाला मी कालपासून फोर्स करतोय की चल चल चल, पण तिला कामं होते कुठेतरी, पण तिला अचानकपणे म्हणजे हे पण खरोखर म्हणजे होतंय कधी कधी. सो चला, आता आपण निघालोय. जय एकविरा. जलच होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. तर काहीच गर्दी तर इथूनच चालू झाली आहे, पूर्ण गाड्या पॅक झाल्या यार. बघू आता या ट्रॅफिक मध्ये कधी निघतो आपण. चालले का? चालले?
चला हा जय एकविरा. भरपूर सारी पब्लिक आहे, जाम प्रेम भेटतंय. मला तर वाटतं उतरल्यावरती भाई एकदम खतरनाक वाला डेंजर सीन होणार आहे. तर चला आता आणखी पुढे जातोय. असते असते हाय उदा उदा आयलो भाई अनएक्सेप्टेड आहे. आणि नेहमीप्रमाणे अशीच गर्दी असते आई माऊलीच्या. जेव्हा जेव्हा पालखी असते तेव्हा तेव्हा एवढीच गर्दी नेहमीच असते. हाय चालले का? चला चला बाय. उदा उदा गाडी तर इथेच पार्क केली आहे पाठीमागे. आणि इथेच आपले फॅन्स तर भाई बोलून फायदा नाही. भरपूर जण एक्साइटेड होते भेटण्यासाठी. आणि आज सगळ्यांना भेटणार आहोत आपण आतमध्ये जाता जाता. पण मला दर्शन भेटायला किती टाईम लागतं किती नाही, कारण की सगळ्यांना भेटत भेटत जाणार आहोत आपण वरपर्यंत. कारण की असे जेव्हा पालखी सोहळा वगैरे असं सण काय असेल किंवा एकविरीच्या माऊलीच्या दर्शनाला मी येत असेल तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना मला भेटायला भेटतं. म्हणून ही संधी मी कधीच गमवत नाही. सगळ्यांना भेटायचा प्रयत्न करतो, जेवढ्यांना भेटता येतं तेवढ्यांना. सध्या तर गाडी इथं पार्क केली आहे, आता निघूयात असते असती वरती. तर काहीच माऊलीच्या पायथ्याशी आलोय. जो माऊलीचं माहेर घर आहे जे खालचं मंदिर ते आताच रिसेंटली भरपूर सुंदर बनवले. आता कोणी आले नसेल तर भरपूर तर काही जसंच पहिल्या पायरीवरती पाय टाकायला गेलो तेव्हाच एवढी सारा क्राऊड भाई बघू शकता तुम्ही, पूर्ण पॅक झालेला. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फॅनला मला भेटायचं होतं. तर एवढा टाइम लागत गेला की मला पण विचार नव्हता केला की एवढा टाइम वरती पोचता पोचता 2-2.5 तास गेले. आणि फॅन्स बोललो की आपले जीवन आहे ते प्राण. त्याच्यात इथे आम्हाला पोलिसांनी अडवून ठेवलेलं. यांचे काय चालू होतं मलाच कळलं नाही. माऊलीच्या दर्शनासाठी एवढी गर्दी झाली ना वरती तर बोलून फायदा नाही. त्याच्यामुळे तिथं थोडीसं सगळ्यांना थांबवून ठेवलं. बघू शकता तुम्ही पोलिसांनी. हाय आम्हाला जेशील ना व्हिडिओ का क्रॉप करशील घेल ना भाई. रोशन सक्सेसला फुल सपोर्ट. ए थांबा 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 थांबा. ए थांबा थांबा थांबा. ए थांब थांब. गडबड करू नका, गडबड करू नका, गडबड करू नका. गडबड करू नका, शिस्तीत जावा, गडबड करू नका. आई माऊलीचा अजय एकविरायचा. वरती पोहोचताच पायांना थरथरा मारायला लागला, कारण की हा क्राऊड आणि आई माऊलीची श्रद्धा घेऊन खास करून आम्ही सर्व भक्त आईच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेलो. मग काय वरती येतच जी जीवाभावाची माणसं कमवलेले त्यांनी मला अक्षरशः खांद्यावरती घेऊन नाचवला. झाले रूपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा
आपली पालखी तिकडे आहे ना. झाले रूपारती कापूर झाले धोतीला सतवाचे एक विदाई एवढा उशीर का झाला ये बाय गो आई माऊलीचा आये फायनली आलो आतमध्ये. आता दर्शन घेऊयात आपण. गणेश भाई दर्शन कसं होईल आपला? गाईज बघू शकता किती सुंदर असं आईचं मंदिर सजवलंय आणि याच्यासाठी मेहनत केलेली आहे सगळ्या आपल्या आगरी कोळी बंधवांनी केलेली आहे. भरपूर सुंदर वाटतंय. वाव. पोलिसांचं तर भरपूर सहकार्य होतोय कारण की मी कधीपासून बघतो जेव्हापासून येतोय ना तेव्हापासून सगळं भरपूर कोऑपरेट करतात आम्हाला सर्वांना. थँक्यू. तर गाईज एकदम सुंदर असं दर्शन झालं. काहीच नाही आम्हाला एवढं प्रॉब्लेम झालं. एकदम आरामात दर्शन भेटलं. भाऊ होतं त्याच्यामुळे एकदम दर्शनाला काहीच वाटलं नाही. गर्दी जास्त असल्यामुळे फोटो काढायचा आम्हाला. उतरता येईल का? उतरशील ना बार ना आता उद्या यायला लागेल घरा. आलो चल मला पण निघायचं आहे. पण तुम्ही बघू शकता तिकडनं तर पूर्ण पॅक झालाय आणि सगळे लोक ना अर्धे इकडनं शॉर्टकट मारून चालले आहेत. आम्ही पण इकडनं जाणार आहे पण डेंजरस रस्ता आहे थोडासा.
त्या साईडला बघू शकता पूर्ण लाईन. रस्त्याची स्टार्टिंग दिसते पण एंडिंग दिसत नाही. आणि आम्ही चाललोय सगळेजण. ओ भाई एकदम शॉर्टकट आहे, फुल डेंजरवाला. बघा किती पब्लिक इकडनं उतरते. हे लोक जिथं जीव देतील तिथंच आम्ही पण देणार. डेंजर सीन आहे. एकाच्या मागे जे बोलतात ना, एका मागे निघले का सगळे निघतात, तसंच आलंय. मग कुठं पण जाऊन देतो. हॅलो, ट्रॅफिक तर भरपूर लागली आहे गाईज. भरपूर एन्जॉय केला. एवढी क्राऊड होता ना की भाई बोलून फायदा नाही. चालायची पण सूद नव्हती. घसा बसला भाई, लय खतरनाक. म्हणजे दरवर्षी ही मजा असते आणि ती काहीतरी वेगळीच असते. ह्याच मजेसाठी काय मी येतो नेहमीच इथे. आणि हे पल आपण कधीच विसरू नाही शकत, असे पल असतात. त्याच्यामुळे ह्यांना ना कधी पण एन्जॉय केला पाहिजे. बोलेन आपल्या आई बहिणी म्हणजे 50-40 अशा वर्षाच्या येतात एवढ्या गर्दीमध्ये. तर त्यांना मी विनंती करेल की म्हणजे आपली जी तरुण पिढी असते ना, त्यांना मी विनंती करेल की ह्यांची थोडीफार काळजी घेतली पाहिजे एवढ्या पब्लिकमध्ये. कारण की भरपूर पब्लिक असते, भरपूर क्राऊड असतो. त्यांचं कुठेतरी म्हणजे मी बघितलं स्वतःने आज डोळ्याने माझे की म्हणजे तुडातूड चाललेले. तर तिथे थोडंसं वाईट वाटतं. म्हणून कधी पण आपण पालखीला येणार ना, तर तेव्हा म्हणजे मोठ्या माणसाने थोडीशी काळजी घेतली पाहिजे आपण. त्याच्याचमुळे मोठे माणसं यायला घाबरतात कारण की गर्दी एवढी असते. तर नेक्स्ट टाइम पासून सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या. जे माझे व्लॉग बघत असतील त्यांना माझा खरोखर मनापासून संदेश आहे. तर खरोखर अशी काळजी घ्या. आता तर सध्या तर आम्ही निघालोय. सध्या तर मी चाललोय आता फार्म हाऊस वरती. अरे दादा काय, अरे दिसतच नाही गाडीमध्ये म्हणून बघितलं नाही. एकदम मस्त. हा त्या दिवशी आलेला, थोडं काम होतं. कसा आहेस? एकदम मजा येत, एकदम थकली आली. डेली टाकेल आता. भावांचं भरपूर प्रेम आहे मंडळी, बघू शकता. तर काही जस्ट आलोय फार्म हाऊस वरती. तर आताच मी इथे मस्तपैकी एक झोप काढली आहे. आणि खालती मस्त बँड वगैरे बँजो वगैरे वाजतात आहे. आणि या साईडला बघा बाबू पियानो वाजत आहे. काय तुझं नाव? श्रेयस. तर वाजव जरा. नाहीत तुला? नाहीत ना? असंच आणलंय. ओके, चला आता आपण खालती जाऊयात आणि बघूयात काय चाललंय. तिकडे बघ. जुलीला ओळखतो का? जुलीला ओळखतो. मला नाही ओळखत का? कुठे आहे जुली? इथं जुली आहे.
हे गाईज गुड मॉर्निंग. कालचा ब्लॉग तर मी एंडच नाही केला, सो आज एंड करतोय. भरपूर एन्जॉय केलं, तुम्ही तर बघितलं संपूर्ण ब्लॉग. आणि येता येता तर पूर्ण नाचून वगैरे गेलो, कारण की दादाचा फार्म हाऊस होता तिथे. काटेचे आमचे दादा आहेत आणि वाटलं पण नाही त्यांच्यासोबत मला, म्हणजे अनकम्फर्टेबल. सगळेजण एकदम फ्रँकली असतात आणि गेल्या वर्षी पण मी त्यांच्यासोबतच होतो, म्हणून मला आणखी काहीच नाही वाटलं. तर भरपूर मजा मस्ती केली, भरपूर डान्स वगैरे केला. आणि आईची पालखी बोललो तर मजाच मजा असते दरवर्षीप्रमाणे. यावर्षीही भरपूर मजा केली. सो घरी आलो आणि झोपलो डायरेक्ट येऊन. आणि आज सकाळी सकाळी मी हा ब्लॉग एंड करतोय. तर कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अरे बापरे, यांचं काय चाललंय, हट हट.